खेड तालुक्यात शिवसेनेमध्ये आज जम्बो पक्षप्रवेश सोहळा पार पडला। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम सोबतच शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम व शिवसेनेचे उपनेते संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज खेड तालुक्यातील खोपी, शिरगाव, अळसुरे व निळीक या गावांमधील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये जाहीररित्या प्रवेश केला। तसेच खेड शहरातील माजी नगरसेवक व काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आरिफ मुल्लाजी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। यासोबतच शिव येथील दुर्वेश पालेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये जाहीररित्या पक्षप्रवेश केला। या कार्यक्रमाला उद्योगपती बशीरभाई हजवानी तसेच खेड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शमसुद्दीन मुकादम हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाला माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, तालुका संघटक महेंद्र भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। भरणे येथील हॉटेल बिसू येथे हा पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। अजवानी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, संतभाई जिल्हाप्रमुख सचिवभाऊ, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख चितंद्रभाई, तालुका प्रमुख अभिनंदन असतील, माजी आमदार समाज आणि शिवसेना उपनेते संजयजी कदम त्याचे सर्व शिवसैनिक बंधू भगिनी माता अधिक वेळ घेणार नाही। सर्वप्रथम आज आरिफ मुल्लाजी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। त्यांनी आज रामदासभाईंच्या कार्यप्रणालीवरती शिवसेनेवरती जो विश्वास दर्शवला आहे त्याकरता आरिफ यांचे मनापासून मी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। आरिफभाई यांची कार्यपद्धती गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पाहत होतो। विशेषतः ज्यावेळेस खेळ शहरामध्ये पूर्ण परिस्थिती निर्माण होते तर आदिलबाईंच्या वॉर्डामध्ये दरवेळेला पाणी पहिलं शिकतं आणि आदिलबाई आता काही दिवसांपर्यंत आता आपण एकत्र आलेला आहोत तर ह्या गोष्टीपासून आपल्या वॉर्डामध्ये पाणी फिरणारच नाही त्यामुळे आपण नक्की आपण घेऊ। फक्त पाणी नाही, दुसरं पण कोणी फिरणार नाही ह्याची देखील आपण लक्ष लागेल। आपण आपल्या सर्व सहकार्यांचं मनापासून आज शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि खर्च आपल्याला होईल। मी मागील देखील म्हटलं होतं त्यावेळेस 20 वर्ष या खेड मतदारसंघाचं नेतृत्व आमदार म्हणून समन्वय रामदासभाईंनी केलं। त्यावेळेला खेड मतदारसंघामधील सर्व सरपंच शिवसेनेचे, सर्व नगरसेवक शिवसेनेचे, सर्व पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे, सर्व जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे, सर्व लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे असायचे। त्याची पुनरावृत्ती आता पुढच्या एका वर्षामध्ये या दापोली मतदारसंघामध्ये होईल यामध्ये अभिलाष होणार आहे। आणि म्हणून आज आपल्या प्रवेशाने नक्की शिवसेनेची ताकद ही वाढली। आपल्याला ज्या विकास कामांच्या अपेक्षा आहे, आपल्याकडून आपल्या सहकार्याला ज्या विकास कामांच्या अपेक्षा आहे, आपल्या वॉर्डामधून आपल्या प्रभागामधून आपल्या नागरिकांना ज्या विकास कामांच्या अपेक्षा आहेत सर्व विकास कामांच्या अपेक्षा 100% मी पूर्ण करून देईन हा शब्द मी आज आलेला असल्याप्रमाणे सर्वांसमोर देतो। आणि रामदासभाईंनी हा खेळ करायला घेऊन ते स्वप्न बघितलं। रामदासभाईंनी या खेळ करायला देशाच्या नकाशावरती तिथे कोणतं एक तारांचा दिसत होता खेळ मतदारसंघ हा पोहोचलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं आज त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची। खेळ शहरातील ज्या ज्या समस्या आहेत आपण त्या सोडवण्यामध्ये आपल्या देखील साधन आजपासून आम्हाला लागणार आहे। मी पुन्हा आपल्या मनापासून स्वागत करतो। आणि आपल्यासोबत विशेषतः मी पत्रकारांना सांगू इच्छितो की आपल्या दापोली मतदारसंघासोबतच गुहागर मतदारसंघामध्ये येणाऱ्या खेड तालुक्यातील काही गावांमधून देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे आर्थिक महिला असेल, अळसुरे निळीक असेल, अन्य अनेक गावं आहेत, नावं नक्कीच आपल्याकडे येईल। परंतु आज शेकडो शिवसैनिकांनी पुन्हा एकदा घरी केलेलं नाही असं म्हणेल। कारण खेड तालुका म्हटल्यानंतर समजा गांगल खेळचा मांडाला खंड वर्ग
खेड तालुका म्हटल्यानंतर रामदासभाईंचा बालेकिल्ला. रामदासभाईंनी जो विकास ह्या खेड तालुक्यामध्ये गेले 30-40 वर्षांपासून केला आहे, त्या विकासावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा सर्वांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पत्र येऊन की ज्या पद्धतीने दापोली मतदारसंघाच्या प्रत्येक गाव वस्ती वाड्यांकडे माणूस दाखवून लक्ष असतं, आता ह्यापुढे गुहागर मतदारसंघामधल्या प्रत्येक वाडीवरती प्रत्येक गावावरती देखील माझं तितकंच बारकाईने लक्ष असेल. त्या गावाची देखील विकासाची बांधिलकी ही माझी असेल असं मी आपल्या सर्वांना देईल. जो विकास दापोली मतदारसंघामध्ये होईल तसाच विकास हा गुहागर मतदारसंघामध्ये देखील आजपासून होईल हा शब्द आपल्याला माहिती आहे. आज राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत असलेला गृह राज्यमंत्रीपद आहे. ग्रामविकास राज्यमंत्रीपद हे महत्त्वाचं गावातल्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं खातं आपल्याकडे आहे. अजून या खात्याच्या मार्फत देखील वेगवेगळ्या विविध योजना आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, पीकचोपडीची कामं असतील, पंचवीस क्षेत्राची कामं असतील, आपले पालकमंत्र्यांमार्फत जिल्हावासी योजनेची कामं असतील, सगळ्या योजना नक्कीच आपल्या गावागावात देखील आपण राबवू हा सरकारने आपला सेवा देतो आणि आपण सर्वांनी शिवसेनेचे विश्वास ठेवून आज काही पक्ष प्रवेश केला आहे. या सर्वांच्या मनापासून मी स्वागत करतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.